दरम्यान या विजयी मेळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची एकजूट कशी पाहायला मिळते आपण तेही पाहूयात ग्राफिक्समधून। पक्ष 2 टार्गेट 1 विजयी मेळावा। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवून मेळाव्याचं काम करणं। बॅनर आणि घोषणांमधून दोन्ही पक्षांनी एकमेकांना न डिवचणं। सोशल मीडिया, बॅनर, जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार तयारी करणं। गर्दीचं नियोजन ही दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे। दोन्ही पक्षातील नेत्यांची विशेष टीम करून जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय। आज मेळाव्यातील प्रत्येक बाबीची रंगीत तालीम घेण्यात आली। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याशिवाय इतर पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना स्थान असेल, तसंच इतर नेते व्यासपीठासमोर बसतील। ठाकरे बंधूंसह मोजक्याच नेत्यांची या मेळाव्यात भाषणं होतील। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघंही व्यासपीठावर नसतील किंबहुना व्यासपीठाच्या समोर बसतील। मेळाव्याचे केंद्रबिंदू हे ठाकरे बंधू म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे असतील। सर्व नेत्यांचा सन्मान केला जाईल अशी आसन व्यवस्था इथं ठेवण्यात आलेली आहे। मंडळी, महाराष्ट्रासह अवघ्या देशाच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याच्या निर्णयाची चर्चा आहे। ठाकरे बंधूंच्या उद्याच्या या विजयी मेळाव्याची तयारीही पूर्ण झाली आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्याच्या तयारीचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि